तर मित्रांनो, हा खूप सुंदर आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा वाडा जो की सध्या बनवायला चालू आहे. वरच्या कडीचा सज्जा काढलेला होता. त्या सज्जाच्या जागेवर यांचे बंधुराज जे आहे. तुमचा एकदा परिचय सांगा, एकदा नाव सांगा परत. श्रीकृष्ण वासुदेवराव चौरे. चौरे साहेबांचा हा वाडा आहे. त्यांच्या वडिलांनी, तुमच्या वडिलांनी बांधलेला आहे. वडिलांनी आजोबांनी बांधलेला आहे. किती वर्ष जुना असेल वाडा? 90 झाले असेल. 90 वर्ष. तर मित्रांनो, आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पाहू शकता आपण आतमध्ये चिरा आहे. डॉक्टर साहेब पुढे डॉक्टर साहेबांना आणि वरती माळवद आहे. आगळ वगैरे होती का इथं? या चौकटीच्या पाठीमागं. अच्छा, चालते. हे नंतर बनवलंय का आपण पत्राचं? हां 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 हां, बरोबर. हे कोणती रूम आहे? ही पण नवीनच काढली का? अच्छा, प्लास्टर नवीन आहे. वा, हे तुम्ही आता म्हणजे जुनच वाढवलंय ना? क्या बात आहे. चौक आहे मित्रांनो या वाड्यामध्ये पाहायला. खूप मोठा वाडा आहे हा. आणि जवळपास किती खण म्हणले आजोबा? 48 खणांचा भव्य दिव्य अशा पद्धतीचा वाडा. आणि हा पण पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जवळपास किती रूम असतील? मध्ये काय 7-8 रूम आहेत. तर खूप सुंदर पद्धतीचं इनोव्हेशन पण आपल्याला पाहायला मिळते. जे पुरातन ठेवा आहे तो अशा पद्धतीनं वापरायचा असतो मित्रांनो. या ठिकाणी त्यांनी लाकडामध्येच बांधायचा आणखी प्रयत्न केलेला आहे, जो की खूप सुंदर उपक्रम आपल्याला म्हणता येईल. आतमध्ये जाता येते का? तर आतमध्ये आपण जाऊयात मित्रांनो. जे जुने वाडे आहेत हे आपल्याला प्रामुख्याने माहिती आहे. आतून पूर्णपणे माती आहे आणि मातीचंच त्यांनी योग्य अशा पद्धतीचं बांधकाम ठेवलेलं आहे. आणि आज एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर साहेब म्हणत आहेत AC पेक्षा थंड लागत आहे. म्हणजे ही किमया फक्त मित्रांनो आपण निसर्गात राहतो या गोष्टीमुळे आपल्याला पाहायला मिळते. वाव, सुंदर, अतिसुंदर. पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीचं चिऱ्यामध्ये झालेलं हे बांधकाम चुनखडी आणि दगडांमध्ये बांधलेलं आहे.